नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एरंडाच्या झाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हे पहा, हे दिसत आहे हे एरंडाचे झाड आहे आणि ते अशा प्रकारे दिसते. ही एरंडाच्या झाडाची फुले आहेत. ही फुले तांबूस रंगाची असतात. एरंडाच्या झाडाला इंग्रजीमध्ये कॅस्टर प्लांट असे म्हटले जाते. एरंडाचे झाड 2 ते 4 मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. हे झाड उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि कोरड्या जमिनीतही चांगले वाढू शकते. ही एरंडाच्या झाडाची फळे आहेत. ही फळे 2 भागांनी बनलेली असून गोलाकार आणि काटेरी असतात. ही फळे पिकून परिपक्व झाली की त्यामध्ये असणाऱ्या बियांपासून एरंडाची रोपे तयार करण्यात येतात आणि ही रोपे लावून एरंडाची लागवड केली जाते. या एरंडाच्या बिया आहेत. या काळसर धुरकट रंगाच्या असतात आणि त्यावर गडद काळसर रंगाचे ठिपके असतात. या बियांना एरंडी असे म्हणतात आणि या बियांपासून जे तेल तयार करण्यात येते त्याला एरंडेल तेल असे म्हणतात. या एरंडेल तेलाचा उपयोग अनेक आजारामध्ये आयुर्वेदिक औषध म्हणून करण्यात येतो. आयुर्वेदिक औषधांबरोबरच या एरंडेल तेलाचा उपयोग औद्योगिक वापरासाठीही करण्यात येतो. भारतात एरंडाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यात एरंडाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही पहा, ही एरंडाची पाने आहेत. ही पाने आकाराने मोठी असतात. ती हस्ताकृती म्हणजे सर्वसाधारणपणे हाताच्या आकाराची असून बोटांप्रमाणे विभागलेली अशी या पानांची रचना असते. या पानांचे देठ लांब असतात. एरंडाच्या झाडाची पाने, फळे, बिया, मुळे आणि एरंडेल तेल इत्यादी सर्व घटकांचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये करण्यात येतो. एरंडाच्या झाडाचे खोड हे ठिसूळ असते. पांढरा एरंड आणि तांबडा एरंड असे एरंडाचे 2 प्रकार असतात आणि या दोन्ही प्रकारचे एरंड आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरण्यात येतात. वर्षायू आणि बहुवर्षायू अशा 2 प्रकारामध्ये एरंडाची झाडे असतात. एरंडेल तेलाचा उपयोग केसांच्या आरोग्यासाठी करण्यात येतो. केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी या तेलाचा उपयोग करण्यात येतो. तसेच ते अनेक त्वचा विकारांवरही गुणकारी मानले जाते. एरंडाचे झाड हे रानझाड आहे. त्याची शेतातही लागवड केली जाते.